बना रहे हैं। आणि तुम्हाला तुमचं घर बनायचं आहे आणि हे घर जे आहे ते आत्मिक घर आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. आप आत्मिक रूप में आप एक स्ट्रांग एक विश्वासी व्यक्ति बनने जा रहे हैं। आणि तुम्ही आत्मिक घर बांधणार आहात आणि पक्के विश्वासी बनणार आहात. आमेन, बोलो हालेलुया। हालेलुया. तो आप पक्के विश्वासी कैसे बन सकते हैं? पहले आपका पाया स्ट्रांग, आपका फाउंडेशन स्ट्रांग होना चाहिए। आणि जर तुम्हाला पक्के विश्वासी बनायचं आहे तर तुमचा जो पाया आहे तो पक्का असणं गरजेचं आहे. तो फाउंडेशन स्ट्रांग कैसे हो सकता है? आणि तुमचा पाया पक्का कसा होईल? बोलो ना। येईल का सांगता कोणाला? पाया पक्का कसा होईल? नहीं, अभी क्या पढ़ा है? आताच वचन ऐकलं ना, नहीं, अभी भी लिंक नहीं मिल रही है। अजून कळलं नाही. वरच वचन काय? हाँ, पढ़िए मराठी में। वाचा. कल्पनाताई वाचा। हा, वरच 24. यात तो जो प्रत्येक जण आधी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. बस बस बस, इसका मतलब क्या है? त्याच्या वचनावर जो माणूस चालेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड। बरोबर. नर्सताई तुम्ही सांगा। देवाच्या वचनाप्रमाणे आपण जेव्हा चालतो तेव्हा आमेन, आमेन। वंदना ताईसाठी प्रार्थना, टाळी वाजवा। जब आप परमेश्वर के वचन, तो अभी क्या कर रहे हैं आप? ऐकत या. क्या कर रहे हैं? बोलो ना। अभी सुन रहे हैं, आता तुम्ही ऐकत आहात. पर सुनते हैं ये कान से और छोड़ते ये कान से। असं करू नका की वचन एका कानाने ऐकायचं आणि एका कानाने सोडून द्यायचं. आमेन। नहीं, आप सीख रहे। मेरी ये बातें सुनकर उन्हें मानता है, फर्स्ट उसको मानना है। आणि या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, याच तो जो प्रत्येक जण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. तो जब आप परमेश्वर के वचन को मानते हैं, आप एक ज्ञानी व्यक्ति है, एक सुज्ञ व्यक्ति के समान आप हो। ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकणार आहात त्याप्रमाणे करणार आहात त्यावेळेस तुम्ही एक सुज्ञ मनुष्य होणार आहात. और आप अपने फाउंडेशन को पत्थर के ऊपर, स्टोन के ऊपर आप बना रहे हैं। आणि त्यानंतर तुमचा जो पाया आहे तो खडकावर असणार आहे. हालेलुया। हालेलुया. अब चट्टान के ऊपर अपने फाउंडेशन को बनाने जा रहे हैं। आणि तुमचा जो पाया आहे मग खडकावर बांधणारा असणार आहे. आप एक पावरफुल व्यक्ति बनने जा रहे हैं। आणि तुम्ही पॉवरफुल व्यक्ती बनाल. आप स्ट्रॉन्ग व्यक्ति बनने जा रहे हैं। आणि तुम्ही पॉवरफुल व्यक्ती बनाल. आंधी आएगा, आणि जर एखादी आधी तूफान आएगा, एखादं वादळ येईल उस घर को लगेगा। आणि त्या घराला जर लागेल. आंधी तूफान का क्या मतलब होता है? वादळ वाऱ्याचा काय अर्थ होतो? जब आपके जीवन में कोई समस्या, बीमारी, प्रॉब्लम्स आएंगे। अभी फिर एक बार हम देखते हैं कोरोना की चीन में शुरुआत हो चुकी है। आणि ज्यावेळेस वादळ वारा याचा अर्थ होतो तुमच्या जीवनामध्ये एखादं दुःख येतं, त्रास येतं, संकट येतं त्याला वादळ म्हटलं जातं. एक महामारी का संकट फिर से दुनिया के ऊपर आने जा रहा है। आणि पुन्हा एकदा चीन मध्ये एका नवीन व्हायरसने थैमान घातलेला आहे. वो आ रहा है। आणि तो येत आहे. भारत में कई राज्यों में आ चुका है। आणि भारतात काही ठिकाणी आलेला आहे. वो महाराष्ट्र में भी आएगा। तो महाराष्ट्रात पण येईल. आप समझ रहे हैं? कितने लोगों को समझ में आ रहा है? लेकिन आपके अंदर प्रभु यीशु मसीह का सामर्थ्य रहेगा। पण तुमच्या अंतःकरणामध्ये देवाचं सामर्थ्य राहणार आहे. आपका बाल भी बाका नहीं हो सकता है। आणि तुमचं काहीच होणार नाही. प्रभु के वचन में लिखा है मरी आएगी लेकिन आपका बाल भी बाका नहीं हो सकता है। देवाच्या वचनात सांगितलेलं आहे मरी येतील पण तुम्हाला काहीच होणार नाही. क्योंकि आप प्रभु में स्ट्रांग है। कारण तुम्ही देवामध्ये पक्के उभारलेले आहात. इंग्लिश में इसे कहा गया है मोर प्रेयर मोर पावर, लिटिल प्रेयर लिटिल पावर। आणि इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे जास्त प्रार्थना जास्त शक्ती, कमी प्रार्थना कमी शक्ती आहे. हालेलुया। आप खुद चट्टान के ऊपर आपके आत्मिक जीवन को आप स्ट्रांग करने जा रहे हैं। आणि तुम्ही स्वतः खडकावरती तुमचं जीवन पक्क बांधणार आहात. जब आप परमेश्वर के वचन को सुनते हैं, मानते हैं और उसके अनुसार जब आप चलते हैं तो आप चट्टान के ऊपर आपके घर को बना रहे हैं। ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता त्याप्रमाणे करता तुम्ही प्रत्येक जण आपलं घर खडकावरती बांधत असता. वो आपका आत्मिक घर है। ये अलग घर के बारे में मैं आपको बताने जा रहा हूँ। आणि हे जे घर आहे हे आध्यात्मिक घर आहे. वो आप खुद हो। आणि ते तुम्ही स्वतः आहात. आप स्ट्रांग बनते
जाने वाले हो, स्ट्रांग बन रहे हो। आणि तुम्ही पक्के बनाल हालेलुया। हालेलुया। और आगे लिखा है, आणि पुढे लिहिलं आहे, आंधी चली और उस घर को टकराई, फिर वह नहीं गिरा क्योंकि उसकी नींव चट्टान पर डाली गई थी। आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व ते घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर गाठला होता. परंतु जो कोई मेरी ये बातें सुनता है तसेच जो कोणी माझे वचन ऐकून और उन पर नहीं चलता, व त्याप्रमाणे वागत नाही, वो निर्बुद्ध मनुष्य के समान ठहरेगा, तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल, जिसने अपना घर बालू पर बनाया। त्याने आपले घर वाळूवरती बांधले. किस पर बनाया? और क्या हुआ? और मेघ बरसा मग पाऊस पडला, और बाढ़ें आई, पूर आला, आंधियां चली वाराही सुटला और उस घर को टकराई, व त्या घरास लागला. वह गिरकर सत्यानाश हो गया। तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. आप समझ रहे? समजत आहे देवाचं अगर वचन. परमेश्वर के वचन को सुनते हैं, मानते हैं, अगर उसके ऊपर हम चलते हैं, तो हम चट्टान के ऊपर हमारे आत्मिक जीवन को हम स्ट्रांग करते जा रहे हैं। जर तुम्ही देवाचं वचन ऐकता, त्याप्रमाणे करता, त्याप्रमाणे चालता, तुम्ही प्रत्येकाने आपलं जीवन खडकावरती बांधलेलं आहे. इसमें 3 मुख्य भाग है। यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. पहला जो भाग है वो नींव है, फाउंडेशन है। पहिली जी गोष्ट आहे तो पाया आहे. जैसे बनाने से पहले जमीन को साफ कर दिया है जसं पाया बांधण्याच्या अगोदर जमीन साफ केली जाते और उसको खोदा है आणि त्या जमिनीला खोदलं जातं और चट्टान तक उसको खोदते रहे हैं। आणि तो पाया जो आहे, जोपर्यंत खडक लागत नाही तोपर्यंत आपण घर बांधण्यासाठी पाया खातो. और दूसरा भाग नींव को रखना है आणि दुसरा जो भाग आहे तो सामुग्री ठेवणं आहे. और तीसरा जो भाग है नींव पर बनाना है। आणि जी काही सामुग्री ते ठेवलेली आहे त्याच्यावरती पक्क सिमेंट वाळू टाकून तयार करणं आहे. एक प्रभावशाली जीवन को ये दर्शाता है। आणि पक्क जीवन तुमचं तयार व्हावं हे वचन सांगत आहे. हालेलुया, बोलो हालेलुया। एक आत्मिक रीति से आपको स्ट्रांग बनना है आणि आध्यात्मिक रित्या स्ट्रॉंग तुम्हा प्रत्येकाचं जीवन व्हावं. और हे आने वाले दिनों में आप बनोगे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही बनाल. कितने लोग विश्वास करते हैं? आणि किती लोक विश्वास ठेवतात? आमेन बोलो। तो हमारा पहला भाग है, हम जानेंगे परमेश्वर कौन है। आणि पहिला जो आहे तो पहिला पॉइंट जो आहे की देव कोण आहे कौन है परमेश्वर? आणि कोण आहे देव. हालेलुया। कई लोगों ने सीखा है परमेश्वर कौन है। कौन बता सकते हैं सुबह की प्रेयर में? कितने लोगों को याद है? जी, परमेश्वर आत्मा है। वेरी गुड। और कोण आहे देव? और बोलो। देव प्रीतिया है, ये भी बहुत अच्छी बात है। और बोलो। सांगा, देवाबद्दल माहिती असणं पूरी गरजेचं. संसार में लोग किसी ना किसी परमेश्वर को मानते हैं आणि संपूर्ण पृथ्वीवरती जे लोक आहेत कुठल्या ना कुठल्या देवाला मानतात और विश्वास करते हैं आणि विश्वास ठेवतात. जो सर्वशक्तिमान है आणि देव जो आहे तो सर्वशक्तिमान और आहे सब चीजों का वो मुखिया है। आणि सर्व गोष्टीचा तो प्रथम आहे. फिर भी वे परमेश्वर के बारे में सोचकर आश्चर्य करते हैं आणि तरी देखील ते देवाविषयी विचार करून आश्चर्य वाटतं कि वो कौन है तो कोण आहे देव, और उसके बारे में जानना भी चाहते हैं। आणि त्याविषयी कोण आहे तो याविषयी ते विचार आणि विनिमय करतात. कितने लोग जानेंगे आणि किती लोक देवाला ओळखणार आहेत कौन है परमेश्वर? आणि कोण आहे देव? हाँ? जी, कोण आहे देव? देवात्मा है। अजून? वेरी गुड, वेरी गुड। मनीषा देव सृष्टीचा निर्माण करता आहे. देवात्मा है। और आगे वो गए हैं, परमेश्वर सारी सृष्टि का निर्माण करता है। और बोलो ना, कोण आहे देव? काय? नाव सांगा सर. येशू आहे, बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. टाळी वाजवा. प्रेज द लॉर्ड. लय अवघड नाही, देव येशू आहे. पेड़ पौधे, पहाड़, समंदर, चांद, सूरज को देखते हैं। आणि पृथ्वीवर जेवढं काही आहे, झाडं आहेत, सूर्य आहे, चंद्र आहे, पर्वत आहेत, किसने बनाया? हे कोणी बनवलं? सृष्टि का सृजनहार है। आणि परमेश्वर अखिल पृथ्वीचा निर्माण करता देव आहे. लेकिन हमारी ट्यूबलाइट नहीं चलती है आणि आमची लाईटची डिम झालेली लवकर पेटत नाही, क्योंकि हम ज्यादा खाते हैं ना।
जास्त खाल्ल्यामुळे ते कमी करंट पोहोचतो. सारी सृष्टि को बनाने वाला जो परमेश्वर है वो सर्वशक्तिमान परमेश्वर है. आणि संपूर्ण सृष्टीला निर्माण करणारा परमेश्वर जो आहे तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. आमेन बोलो. आमेन. सितारे, चांद और सब कुछ परमेश्वर ने इस सारी सृष्टि की है. आणि जे काही तारे आहेत, सूर्य आहे, चंद्र आहे, या संपूर्ण सृष्टीला बनवणारा देव आहे. घड़ी दे दो, घड़ी, एक मिनट. इस घड़ी को डिजाइन किया है. आप देख रहे हैं. आणि उदाहरणाच्या द्वारे समजून घ्या, या घडीला एक डिझाइन मध्ये तयार केलंय. बोलो हालेलुया. इस घड़ी को एक कंपनी ने डिजाइन किया गया है. आणि ही जी घडी आहे त्याला एक कंपनीने ती डिझाइन केलेली आहे. तो परमेश्वर ने भी एक इस सृष्टि को डिजाइन किया है. डिजाइन. तशाच पद्धतीने परमेश्वराने या संपूर्ण सृष्टीला एक डिझाइन केलेला आहे. आमेन बोलो. पृथ्वी घूम रही है. आणि पृथ्वी फिरत आहे. कैसी घूम रहे बच्चे बोलो. हाँ? हाँ? तो इस घड़ी के अंदर कांटा भी. हाँ? तो इसका मतलब क्या है. हाँ? बोलो हालेलुया. हवा ठीक ठाक से आ रही है. आ रही क्या. बारिश भी आ रही है. हवा येते, पाऊस येतो, अनाज भी मिल रहा है. आपल्याला धान्य देखील भेटतं. सूरज को प्रभु ने रखा है उसके जगह पर. चंद्रमा को परमेश्वर ने रखा है उसकी जगह पर. सूर्याला एका जागेवरती ठेवलेला आहे, चंद्राला एका जागेवरती देव बापाने ठेवलेला आहे. जैसे घड़ी की डिजाइन की है तारों को जहां की वहां रखा है. त्या पद्धतीने घडीची डिझाइन केली, त्याच पद्धतीने या संपूर्ण सृष्टीचे तारे पण एका व्यवस्थित ठिकाणी देव बापाने निर्माण केलेले आहे. और पृथ्वी घूम रही है. आणि पृथ्वी काय करते. फिरते. बोलो हालेलुया. हालेलुया. तो परमेश्वर ने ये डिजाइन किया है. देवबापाने संपूर्ण सृष्टीचं डिझाइन केलेलं आहे. ये हमारे समझ के बाहर है. आणि हे आपल्या विचाराच्या पलीकडेच आहे. परमेश्वर सारी सृष्टि का सृजनहार है. आणि परमेश्वर अखिल पृथ्वीचा निर्माण करता देव आहे. आमेन. ऐसे परमेश्वर की भक्ति करने के लिए, उसकी सेवा करने के लिए हम यहाँ आ चुके हैं. आणि अशा परमेश्वराची सेवा करण्यासाठी, अशा परमेश्वराची भक्ती करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आमेन बोलो हालेलुया. जब हम उसकी आराधना, उसकी भक्ति करते हैं तो इतना बड़ा परमेश्वर हमसे प्रसन्न होता है. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याची आराधना करता, त्याची भक्ती करता, तो परमेश्वर तुमच्याविषयी प्रसन्न होतो. आमेन बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. हालेलुया. जैसे हमारे बहन ने कहा परमेश्वर आत्मा है. तसं आमच्या सिस्टरने सांगितलं देव आत्मा आहे. किसने कहा है परमेश्वर आत्मा है. वंदना ताई, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर प्रभु यीशु मसीह किसने कहा. आज ने कहा है. सही बात है. हालेलुया. येशू मसीह आजीने सांगितलं. आमेन. हालेलुया. परमेश्वर देखता है. आणि देव पाहतो. वो अभी आपको देख रहा है. आणि देव बाप तुम्हाला पाहत आहे. क्या आपको लगता है प्रभु आपको देख रहा है. तुमचा विश्वास आहे का देव तुम्हाला पाहत आहे. तो आप बोलेंगे हमें नहीं दिख रहा है, परमेश्वर हमें कैसे देख रहा है. तुम्ही म्हणाल देव आम्ही पाहू शकत नाही, देव कसा आम्हाला पाहिजे. अभी आप हमको देख रहे हैं, आता तुम्ही आम्हाला पाहता, लेकिन आपको परमेश्वर नहीं दिखाई दे रहा है, लेकिन परमेश्वर आप सभी को देख रहा है. तुम्ही परमेश्वराला पाहू शकत नाही, पण परमेश्वर तुम्हाला पाहतो. क्योंकि वो आत्मा है. कारण तो आत्मा आहे. आमेन बोलो. तो आत्मा हमें दिखाई देता है क्या. आत्मा आपण पाहू शकतो का. आमेन. कोणी पाहिलाय का. बोलो हालेलुया. हालेलुया. बाइबल कहती है वो देखता है. बायबल सांगतं परमेश्वर पाहतो. परमेश्वर के व्यक्तित्व के बारे में हम सीख रहे हैं. आणि देवाचं जे काही व्यक्तित्व आहे त्याविषयी आपण शिक्षण घेत आहोत. जब आप अगले वेडनेसडे आएंगे तो आपके पास एक नोटबुक होना चाहिए और एक बाइबल भी आपके पास होना चाहिए. आणि पुढल्या बुधवारी येत असताना ज्यांना लेखा वाचता येतं त्यांनी एक नोटबुक म्हणजे वही घेऊन या आणि पेन घेऊन या. वो जानता है. आणि परमेश्वराला ठाऊक आहे सर्व. मनुष्य बाहरी रूप को देखता है, लेकिन परमेश्वर हमारे हृदय को परखता है. आणि मनुष्य जो आहे तो बाहेरील स्वरूप पाहतो, परमेश्वर मनुष्याचं अंतःकरण पाहत असतो. भजन संहिता 94 और उसके वर्स 11 में लिखा है. आणि स्तोत्र संहिता 94 आणि वचन 11 मध्ये असं म्हटलेलं आहे. देखो क्या लिखा है. आपको थोड़ा पढ़ना है. 94:11. मिल गया आपको. आप पढ़ो बेटा. मानवाचे विचार वायफळ आहेत हे परमेश्वर जाणतो. जी.
आगे पढ़ो। 12. हे परमेश्वर, ज्या मनुष्याला तू शिस्त लावितोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवितोस, तो धन्य. आमेन आमेन हालेलुया. ताली बजाओ. आप धन्य है. और एक बार पढ़ो. आणि तुम्ही धन्य आहात. 11वां वचन. मानवाचे विचार वायफळ आहेत, हे परमेश्वर जाणतो. हे परमेश्वर जानतो. आमेन. बोलो आमेन. परमेश्वर क्या जानता है? हमारे विचार क्या है? अभी कल कैसा आएगा? हमारे विचार क्या है? आमचे विचार वेगळे आहेत, वायफळ आहे. बायबल सांगतं उद्या काय होईल याचा आपल्याला ठेपा नाही. और दूसरी बातें करते रह रहे हैं. आणि जगी गोष्टीच आपल्या डोक्यामध्ये चालू असतात. इसका क्या हो गया, उसका क्या हो गया. शेजारच्यांचं काय झालं, त्याचं काय चाललंय. और परमेश्वर के बारे में हम कुछ भी नहीं सोच रहे. आणि देवाविषयी काहीच विचार करत नाही आम्ही. पवित्र आत्मा के बारे में नहीं, आणि पवित्र आत्म्याविषयी पण कधी विचार करत नाही. प्रार्थना के बारे में नहीं. प्रार्थना करायचा पण कधी विचार करत नाही. फिर पास्टर जी ने क्या सिखाया बुधवार के बारे में, वो भी हम भूल जाते हैं. आणि पुढल्या बुधवारी जर आम्ही आलो आणि विचारलं काय शिकवलं होतं मागच्या बुधवारी, तर तुम्ही विसरून जाल. और जो बातें नहीं करना वही बातें हम करने लगते हैं. आणि दुसऱ्याच गोष्टी आम्ही बोलू लागतो. याचा असं झालं आणि तिचं तसं झालं, आणि ही इकडे गेली ती तिकडे गेली, आणि तुला काय करायचं. हालेलुया. हालेलुया. मग तिला सुवार्थ सांग. आमेन म्हणा. क्या बातें कर रहे. हालेलुया. तशा गोष्टी करू नका. आमेन बोलो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर हर एक आत्मा को बचाना चाहता है. आणि देवा प्रत्येक लोकाला वाचू इच्छितो. चलो प्रभु को धन्यवाद देते. प्रभु के दास मुझे लातूर में बुला रहे. लातूर में कमेंट किया है, पास्टर सुभान रखते. प्रभु को धन्यवाद. प्रभु आपको बहुत सारे आशीष दे. आमेन. जरूर मैं लातूर आऊंगा. आणि देवाचे एक सेवक आहेत, ते लातूरला देवाचं वचन सांगण्यासाठी बोलवत आहेत. निश्चित लातूरला ते जाणार आहेत. आमेन आमेन बोलो. हालेलुया. परमेश्वर प्रेम करता है. आणि देवा प्रेम करतो. लव नेवर एंड. आणि देवाचं प्रेम कधी संपत नाही. उसका प्रेम अगापे प्रेम है. आणि त्याचं जे प्रेम आहे ते अगापे प्रेम आहे. निस्वार्थ प्रेम परमेश्वर हमसे करता है. आणि त्याच्या प्रेमामध्ये काही स्वार्थ नाहीये. मराठी में लिखा है देव प्रीति आहे. आणि मराठीमध्ये देवाचं वचन सांगतं देव कसा आहे. हालेलुया बोलो. हालेलुया. हम मेहमान से प्रेम रखते हैं, आणि आम्ही आमच्या पाहुण्यावरती प्रेम करतो. जो हमारा पाहुणचार करते हैं. आणि त्याच पाहुण्यावरती आम्ही प्रेम करतो जो पाहुणा आमच्यासाठी काहीतरी घेऊन येतो. नाही तर म्हणजे आग बाई गेले आणि चहा बी नाही केला. आणि काय त्या पाहुण्याला चहा करायचं, त्याच्या लग्नाला सुद्धा जायचं नाही. हालेलुया. म्हणजे गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. त्याचा अर्थ असा होतो की आम्हाला आदर द्या, मग आम्ही तुम्हाला आदर देऊ. हालेलुया. लेकिन जब आप मसीह में आते हैं, जब आप प्रभु में बढ़ते हैं, विश्वास में बढ़ते हैं, अगर कोई चाय करेगा नहीं करेगा, हम उनको चाय पिलाएंगे. पण जर तुम्ही देवामध्ये वाढाल तर तुमच्याशी लोक कसेही वागू, पाहुणे रावळे कसेही वागू, तुम्ही त्यांच्याशी चांगलं वागणार आहात, कारण देवाने तुम्हाला तसं शिकवलेलं आहे. आमेन बोलो. हमें प्रेम, एक दूसरे से प्रेम करना है. आणि आम्हाला एकमेकावरती प्रेम करायचं आहे. सो जैसे परमेश्वर ने जगत से प्रेम रखा, अगापे प्रेम, निस्वार्थ प्रेम परमेश्वर ने हमसे किया. हम पापी होने के बावजूद भी परमेश्वर ने हमसे प्रेम रखा. आणि परमेश्वराने तुमच्यावरती आणि माझ्यावरती आगापे प्रेम केलं. आम्ही पापी असताना देखील परमेश्वराने तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रेम केलं. बाइबल कहती परमेश्वर प्रेम है. आणि बायबल सांगतं देव प्रीती आहे. हम परमेश्वर के व्यक्तित्व के बारे में सीख रहे हैं. आणि देवाचं जे व्यक्तित्व आहे त्याविषयी आपण शिकत आहोत. हालेलुया. हालेलुया. वो हंसता है, देव बाप हसतो, तो हमें भी हंसना चाहिए. तर आम्हाला देखील हसलं पाहिजे. आमेन बोलो. नहीं तो हमारे मुंह के ऊपर 12 बज जाते हैं. हाँ, जब ही देखेंगे मुंह के ऊपर 12 बज गए. आणि तसा चेहरा राहून देऊ नका, 12 वाजून देऊ नका. हालेलुया. आपको प्रभु में आनंद करना चाहिए. आणि देवामध्ये आपण आनंद केला पाहिजे. प्रार्थना करा. जब आप प्रार्थना करेंगे तो आनंद हो जाएगा. आणि जर तुम्ही प्रार्थना कराल तर आनंदी राहाल. तो फिर मैं आऊंगा, मैं आपके मुंह को देखूंगा तो 12 बज गए. आता आम्ही येऊ आणि प्रार्थनेला आल्यानंतर तुमच्या तोंडावरती 12 वाजतील. फिर हमारे मुंह के ऊपर 12 बज जाते हैं. आणि कधी कधी आमच्या चेहऱ्यावर तुमच्याकडे 12 वाजतील. हम आनंदित होना चाहिए. आम्ही आनंदित झालो पाहिजे. बोलो हालेलुया. हालेलुया. बोलो हालेलुया. परमेश्वर आनंद से भरा हुआ परमेश्वर. देव बाप आनंदाने भरलेला देव आहे. वो हंसता है.
आणि तो हसतो और वो जब हमारे जीवन में काम करता हमारा जीवन आनंद से भर जाता है। आणि तो आमच्या जीवनात काम केल्यानंतर आम्ही देखील आनंदी होणार आहोत। वो मूर्ति के जैसे नहीं है। आणि देवबाप मूर्ती समान नाही मूर्ति को आंख है लेकिन वो देख नहीं सकती। आणि मूर्तीला डोळे असतात पण ती पाहू शकत नाही मूर्ति को मुख है लेकिन वो बोल नहीं सकती। आणि मूर्तीला मुख आहे पण ती बोलू शकत नाही वो अनुभव नहीं कर सकती, आणि तिला काही अनुभव घेऊ शकत न नाही कोई प्रतिक्रिया कर सकती है। आणि ती प्रतिक्रिया देखील करू शकत नाही। हालेलुया, हालेलुया, बोलो हालेलुया। हालेलुया। परमेश्वर आत्मा है प्रियो, आणि देवबाप आत्मा आहे, न उसको मांस है, त्याला मांस नाही, न उसको हड्डी है, त्याला हड्डी नाही, ना लहू है, त्याला रक्त देखील नाही, वो आत्मा है। तो आत्मा आहे। हमारी शारीरिक आंखों से दिखता नहीं आणि आमचे जे काही शारीरिक डोळे आहेत त्याने आम्ही देवाला पाहू शकत और नाही। न उसका कोई आकार है, देवबापाचा कुठलाही आकार नाहीये, इसलिए आप उसे एक मूर्ति में नहीं बदल सकते। त्यामुळे तुम्ही देवाला मूर्तीमध्ये प्रवृत्त करू शकत नाही। यूहन्ना 4:24 में लिखा है, योहान 4:24 मध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वर आत्मा है देव आत्मा आहे और अवश्य ही उसकी आराधना करने वाले आत्मा और सच्चाई से